कोणत्याही काळात पावित्र्याचे स्थान निर्माण करणारे पुण्ययागार म्हणजे शिवबाग. तलवार तर प्रत्येकाच्याच हातात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा 3 अक्षराचा शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातले रक्त सळसळायला लागते आणि एकीकडे सकारात्मक घटनेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. त्यासाठीही सुरुवात शून्यातूनच झाली. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकही गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिली. यातूनच हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतकी मी नक्कीच मोठी नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला जे कळाले ते मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडल्या हातात घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, नाही तर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणं. त्यांच्या जन्मतारखांवरून आपण काय आदर्श घेत आहोत? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले, पण कोणत्याही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधीही पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आले, पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही. कधीही व्यसनाच्या आहारी गेले नाही. म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. जय शिवराय, जय जिजाऊ. धन्यवाद.